जय शिवराय मित्रांनो, राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। या नागरिकांना मदत करण्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. आज 3 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, राज्यामध्ये जुलै महिन्यामध्ये जुलैच्या शेवटी असेल किंवा जुलैच्या सुरुवातीला असेल, विविध भागामध्ये अतिशय जोरदार असा पाऊस झालेला होता। याच्यामध्ये पालघर जिल्हा असेल, वसई विरार असेल, कोकणात असेल किंवा इतरही भागामध्ये अतिवृष्टी ढगफुटी सदृश पाऊस झालेला होता। आणि याच्यासाठी 28 जुलै 2026 रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये या नागरिकांना घराचं नुकसान, कपड्याचं नुकसान, घराची भांडी किंवा पशुधनाचं नुकसान यासाठी मदत देण्यासाठी एक निर्णय घेण्यात आलेला होता। आणि याच अनुषंगाने आज 3 ऑगस्ट 2026 रोजी एक महत्त्वाचा असा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये पालघर जिल्हा, वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी 500 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे किंवा सलग 2-3 दिवसामध्ये 500 मिलीमीटर पाऊस झालेला आहे, अशा ठिकाणच्या नागरिकांना मदत देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या तसेच स्थलांतरित झालेल्या कुटुंबाला सानुग्रह अर्थसहाय्य, याच्यामध्ये प्रति कुटुंब 10,000 रुपये कपड्याचं नुकसान आणि प्रति कुटुंब 10,000 रुपये घरगुती भांडे यासाठी ही मदत दिली जाणार आहे। पूर्णतः नष्ट झालेल्या घरासाठी 1.5 लाख रुपये प्रति घर, अंशतः पडझड झालेल्या घरासाठी 50,000 रुपये प्रति घर, याचप्रमाणे अंशतः पडझड झालेल्या किमान 25% पक्क्या आणि कच्च्या घरांसाठी 25,000 रुपये प्रति घर एवढी नुकसान भरपाई दिली जाणार आहे। अंशतः पडझड झालेल्या किमान 15% कच्च्या आणि पक्क्या घरासाठी 15,000 रुपयाची मदत दिली जाणार आहे। याचप्रमाणे जे काही झोपड्या असतील अशा झोपड्याच्या नुकसानीसाठी 15,000 रुपये प्रति झोपडी एवढी मदत या ठिकाणी दिली जाणार आहे। याचप्रमाणे दुधाळ जनावरांचं नुकसान झालेलं असेल तर 40,000 रुपये प्रति जनावर, ओढकाम करणारी जनावर असतील तर 32,000 रुपये प्रति जनावर, ओढकाम करणारी लहान जनावर असतील तर 20,000 रुपये प्रति जनावर अशा प्रकारची मदत या ठिकाणी दिली जाणार आहे। मेंढी, बकरी, डुक्कर यासाठी 4,000 रुपये प्रति जनावर, याच्यामध्ये कमाल 3 दुधाळ जनावरे किंवा कमाल 3 ओढकाम करणारी जनावर किंवा कमाल 6 ओढकाम करणारी जनावर किंवा कमाल 30 लहान दुधाळ जनावर प्रति कुटुंब या मर्यादेमध्ये ही मदत दिली जाणार आहे। याचप्रमाणे कुक्कुटपालनाच्या संदर्भात 100 रुपये प्रति पक्षी, जास्तीत जास्त 10,000 रुपये प्रति कुटुंब एवढी मदत याच्या माध्यमातून दिली जाणार आहे। याचप्रमाणे बोटीचं जाळीचं अर्थसहाय्य जे आहे याच्यासाठी बोटीचं नुकसान झालेलं असेल तर 10,000 रुपये, बोटीचं पूर्ण नुकसान झालेलं असेल तर 25,000 रुपये, जाळ्याच्या नुकसानासाठी 5,000 रुपये आणि जाळ्याचं पूर्ण नुकसान झालेलं असेल तर 6,000 रुपये एवढी नुकसान भरपाई दिली जाणार आहे। याच्यानंतर हस्तकला, हातमाग, कारागीर हे जे काही 12 बलुतेदार आहेत यांना जे स्थानिक रहिवासी असतील ज्यांचं रेशन कार्ड धारक आहेत अशांचा पंचनामा करून प्रत्यक्ष नुकसानीच्या 75% किंवा जास्तीत जास्त 50,000 रुपये एवढी नुकसान भरपाई द्यायला मंजुरी दिलेली आहे। याचप्रमाणे जे काही स्थानिक दुकानदार असतील त्या दुकानदाराच्या ज्या नोंदणीकृत वगैरे दुकानं असतील अशा दुकानाच्या नुकसानीच्या 75% किंवा 50,000 रुपये अशा प्रकारची नुकसान भरपाई दिली जाणार आहे। टपरी धारकांना देखील नुकसानीच्या 75% किंवा 10,000 रुपये या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई दिली जाणार आहे। तर कुक्कुटपालन शेडचं नुकसान झालेलं असेल तर त्या कुक्कुटपालन शेडसाठी 5,000 रुपये प्रति शेड एवढी नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि याच्या संदर्भातील हा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे। हे दर या ठिकाणी आता लागू राहतील आणि याच्या माध्यमातून जे काही पंचनामे केल्यानंतर लाभार्थी निश्चित होतील त्या लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून रक्कम जमा करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। लाभार्थ्यांना मदत वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी आणि मदतीचा तपशील हा जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात यावे। याचप्रमाणे लाभार्थ्याच्या मदतीचा तपशील केंद्र शासनाच्या ndmis.mha.gov.in या संकेतस्थळावरील प्रणालीमध्ये भरण्याची प्रक्रिया सुद्धा कलेक्टरच्या माध्यमातून पूर्ण करावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। अशा प्रकारचा एक महत्त्वाचा असा जी.आर. निर्गमित करून राज्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, हा जी.आर. आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।